नमस्कार मित्रांनो, तुम्हाला देखील स्त्रीच्या नजरेत आपली किंमत वाढावी असं वाटतंय का? किंवा स्त्रीने आपली इज्जत करावी, आपल्याला आपल्याशी मैत्री करावी? मित्रांनो, प्रत्येकाची अशी अपेक्षा असते की आपल्या आवडत्या व्यक्तीने आपली इज्जत करावी, आपल्याला रिस्पेक्ट द्यावा. तर मित्रांनो, त्यासाठी आपणही या गोष्टी नक्की करायला हव्यात. तर कोणत्या आहेत त्या गोष्टी आणि तेच आपण आज या व्हिडिओमधून डिस्कशन करणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या स्त्रीशी मैत्री करतो तेव्हा किती मैत्री करायची आणि त्यात किती अंतर ठेवायचं हे फिक्स करतं. मैत्री करायच्या आधी आपलं मन साफ करायला शिका. मनात काहीतरी वेगळं ठेवून मैत्री करायला जाल तर स्त्री लगेच तुम्हाला ओळखून घेते. कारण स्त्रियांशी मैत्री करण्या अगोदर आपलं मन अगदी क्लिअर असावं. आपण म्हणतो ना, आपलं मन खुली किताब असावं. तुम्ही मनात काहीतरी स्वार्थ ठेवून तिच्याशी मैत्री करायला जाल तर तुम्हाला ती लगेच ओळखेल आणि तिला जसं तुम्हाला ट्रीट करायचे ती तसं करेल. यातून दोन गोष्टी होतील मित्रांनो. एक तर तुमचा स्वार्थ साध्य होणार नाही जर तुम्ही स्वार्थ ठेवला असेल तर, आणि दुसरं, तिच्या मनात तुमची व्हॅल्यू कधीच वाढणार नाही. मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या स्त्रीशी मैत्री करतो किंवा मैत्री जरी झाली तरी आपण तिच्या एवढं पण स्वाधीन जाऊ नका की ती म्हणेल तसं. त्यामुळे तुमची रिस्पेक्ट, तुमची व्हॅल्यू तिथे कमी होते. मित्रांनो, तुमचा एक बॉन्ड तयार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या काही गोष्टी तुम्ही सिक्रेट्स गूढ ठेवले पाहिजेत. कारण समोरच्याला तुमच्याकडून प्रत्येक वेळी जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे तुमचा रिस्पेक्ट नक्की वाढेल. मित्रांनो, स्त्री तुमच्याकडे स्वतः आकर्षित झाली पाहिजे. त्यामुळे तुम्ही दिलखुलास तिच्याशी बोलत जा. म्हणजे स्वार्थ ठेवून नाही तर निस्वार्थ भावनेने तिच्याशी बोलत जा. तिच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानुसार वागा. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. आणि मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा हे तुम्हा सर्वांना मी अगदी मनापासून कळकळीची विनंती देखील करते. धन्यवाद.